एका व्यक्तीनं परीस हुडकण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं होतं. परीस म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला असता सोनं बनतं, तर तो आयुष्यभर परीसासाठी वेड्यासारखा हिंडत होता. अंगातले कपडे फाटलेले, केस विस्कटलेले, दिवस रात्र फक्त चालत राहायचं. नदीकाठाने मिळालेला प्रत्येक दगड हातातल्या लोखंडी चेनला लावून ती सोन्याची होती आहे का हे पाहायचं, आणि नसेल झाली तर तो दगड फेकायचा. इतक्यात चेन कधी सोन्याची झाली हे त्याला कळलं नाही, आणि सवयीने त्यानं दगड तो फेकला. स्वकष्टाने मिळालेला परीस फेकला गेल्याचं दुःख त्याला खूप झालं, आणि शेजारच्या झोपडीमध्ये असणाऱ्या ऋषीनं ते पाहिलं व त्याला म्हणाला, माझ्या अंगणातला कुठलाही दगड घेऊन बघ, तो परीसच आहे. त्याला तात्काळ त्याचा अनुभव आला. आता तो त्या ऋषींना म्हणाला की आता मला परीस नकोय, तर आता ते समाधान हवंय की जे मिळाल्यावर त्या परीसांना सुद्धा तुमच्या अंगणात दगडासारखं पडून राहावं